सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमानं नदी संवर्धन आणि स्वच्छता या विषयावर 7 मार्च 2024ला जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन आणि गोदाघाट या ठिकाणी घेण्यात आलं। या कार्यशाळेमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण 150 स्वयंसेवकांनी गोदावरी नदी कपिला संगम या ठिकाणी स्वच्छता मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यशाळेमध्ये श्रमदानातून स्वयंसेवकांनी 5-6 टन गवत, पानवेली, वनस्पती आणि नदीतील निर्माल्य काढून नदी स्वच्छ केली। विशेष म्हणजे या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहचिटणीस तानाजी आप्पासाहेब भावे, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशासन लक्ष्मीकांत साताळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य सागर वैद्य, संस्थेचे संचालक विलास आव्हाड, प्राचार्य संजय सानप, उपप्राचार्य दिलीप कुटे, संजय दराडे यावेळेस उपस्थित होते। पर्यावरण स्वच्छ ठेवणं या प्रत्येकाची जबाबदारी असून कर्तव्य आहे। नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी आपलं मत मांडलं। उपक्रमामध्ये काव्यवाचन, पोस्टर प्रदर्शन स्पर्धा देखील घेण्यात आल्या। ॲडव्होकेट तानाजी भावे, सागर वैद्य, लक्ष्मीकांत साताळकर यांनी उपक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। स्वयंसेवकांनी पाण्यात जाऊन स्वच्छ भारत अभियान हाच गोदा सन्मान राबवताना उत्साह उल्लेखनीय त्यांचा दिसून आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक समीन शेख, डॉक्टर संध्या सोनकांबळे, डॉक्टर संदीप चव्हाण, प्राध्यापक वैशाली राऊत, प्राध्यापक चेतन आव्हाड, प्राध्यापक संदीप पगारे, प्राध्यापक निलेश जाधव, स्वयंसेवक प्रणय कर्डक, तेजस वागिरे, गोकुळ काकड, नितेश शर्मा, ऐश्वर्या पालेकर, माया मोरे आणि विविध स्वयंसेवकांनी प्रयत्न केले। आपले काही स्वयंसेवक आहे खूप चांगलं काम करत आहे बरोबर, तर त्यांना थोडी पॉलिसिंगची पण गरज आहे। पण नक्की हा विष्णू आहे, त्यांनी पण खूप चांगलं काम केले। त्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं विष्णू? सर फार मस्त वाटलं। म्हणजे आम्हाला असं म्हणजे कधी विचार पण नाही केला होता की गंगा माताला साफसफाई करायला आम्हाला भेटेल। आणि जिथं म्हणजे जे नगरपालिकावाले असतात त्यांना आपल्यापासून जर काही थोडीशी पण मदत झाली असेल तर ती फार मस्त झाली। बनलंही मस्त। मित्रांनो, मी सकाळपासून तिला पाहते बाबा, मुलं थकले पण ती नाही थकली। म्हणजे आज म्हणता की मुलगी ही पुरुषाच्या बरोबर काय करते, काम करते। म्हणजे कोणत्या पण प्रकारचं काम असो बाबा, त्यामुळे आपली दिव्या पण कोणत्या प्रकारे मागे नाही आहे। तर मी आज दिव्याचं अभिनंदन करतो खूप खूप। आणि त्यांनी या कामाबद्दल काही मेसेज द्यावा, काही 2 वाक्य बोला असं त्यांना विनंती करतोय। थँक्यू सर। ॲक्च्युली आम्हाला एकच मेसेज द्यायचा आहे की इथं आम्ही साफसफाई केली, पण भरपूर प्रमाणात आम्ही केली, पण खूप सारी आता अजून एक इथे बाकी आहे। सो आम्हाला अशी रिक्वेस्ट करायची आहे की महानगरपालिकेचे आहेत सदस्य वगैरे जे, त्यांनी लवकरात लवकर इथं साफसफाई करून घ्यावी, म्हणजे जेणेकरून पूर्ण नदीपात्र जे आहे ते साफ होईल। सो खूप छान वाटलं आणि थँक्यू सर, आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली आणि प्रत्येक कॉलेजकडे तुम्ही मेंबर्स बोलवलेत आणि त्याच्यामुळेच ही संधी मिळाली की आम्हाला गंगेला साफ करण्याची संधी मिळाली। थँक्यू। तुमचं खूप खूप थँक्यू की तुम्ही खूप चांगलं काम केलं। तुमच्यामुळे हे काम उत्तम झालेलं आहे बरोबर। नंतर दर्शन आहे सकाळपासून आली आणि ती एक प्रॉमिस केलं होतं की आम्ही काम पूर्ण करून दाखवू सर बरोबर, आणि ते तसं ते पूर्ण केलेले। दर्शनात तुम्ही पण 2 वाक्य बोलावे बरोबर। आम्ही मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। मी दर्शना नारखेडे, माझा मित्र वैष्णव खालकर आणि माझी फ्रेंड दिव्या महाजन, आम्ही इथं सकाळी 7 वाजेपासून आलेलो आहोत आणि आम्ही पहिले तपोवनातली नदी क्लीन केली। जेवढं पॉसिबल झालं तेवढं केलं, अजून करायला पाहिजे असं वाटतं, जाऊन बघू आता। आणि त्याच्यानंतर इथं एवढं नाही केलं आम्ही, वाटत नाही की एवढं केलेलं आहे। अजून जर म्हणजे बाकीचं जे काही इथे दिसतं आपल्याला हे पण क्लीन व्हावं अशी आम्ही यांना रिक्वेस्ट करतो की नगरपालिकेने विदिन 2 डेज हे क्लीन करावं, कारण याच्यानंतर महाशिवरात्री परत कचरा येईल, परत इथं साचल, त्याच्यामुळे लवकरात लवकर करावे अशी आम्ही यांना विनंती करतो। आणि त्याच्यानंतर हा कचरा इथं जमा होतो, याच्या ऐवजी आपण तिकडे जर हे ठेवले, नगरपालिकेला सांगितलं डस्टबिन तिकडे नाही आहे, तिकडे ते बोलतात की आहेत पण तिकडे नाही आहे, ते त्यांना रिक्वेस्ट करून तिथं ठेवायला सांगितलं तर इथला कचरा कमी होईल। आणि आपण येऊ शकतो प्रत्येक महिन्याला इथं करायला, पण एवढं पॉसिबल नाही आहे, म्हणून नगरपालिकेलाच रिक्वेस्ट करायला लागेल की त्यांनी करावं। दर्शनाने खूप चांगली विनंती केली आहे, त्याची नक्कीच दखल घेतली वरचे लोक। आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याला आपण येऊ शकतो, पण असं म्हणतं की आज सगळ्यात जास्त बिझी कोण आहे, विद्यार्थी सगळ्यात जास्त बिझी असतो। त्याच्यामुळे त्यांना परीक्षा वगैरे असतात, तरी त्यांची जी इच्छा आहे तर त्यांना लाख सलाम बरोबर। नंतर आपलं वैष्णव आहे,
तर तो पण खूप चांगलं काम करतोय. कोणत्या प्रकारे तो मागे हातत नाही आहे. बाबा जे पण काम सांगितलं ते एकदम प्रामाणिकपणे त्यांनी ते काम केले, तर त्यांचं पण खूप खूप अभिनंदन. त्याच्या पायाला पण लागलं तरी त्याने केलंय. ओके, पायावर काही रक्त वगैरे निघालं होतं? रक्त आलं. रक्त येऊन सुद्धा तो काम करतोय आणि लोक याला पाण्यामध्ये यायला सुद्धा घाबरतात. बरोबर, आणि ते रक्त वाया घालून सुद्धा लोक काम करते. असा आपलं विष्णू यांनी 2 वाक्य बोलावं असं त्यांना विनंती करतो. सर तेवढी द्या बरं. तर मी KBT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून वैष्णव खालकर आणि माझ्या 2 व्हॉलेंटिअरसोबत आलेलो आहे. सकाळी आम्ही 7 वाजता इथे आलो होतो. 7 ते आता 1 वाजता आहे. 7 ते 1 आम्ही पूर्ण नदी क्लिनिंगचं काम केलेलं आहे. त्यानंतर इथे एक्सपिरियन्स खूप चांगला आणि फ्रेंड्स झाले, ओळखी झाल्या सगळ्यांची, आणि सगळे युनिव्हर्सिटी स्टुडंट ते खूप म्हणजे सपोर्टिव्ह आहे आणि सगळे एकत्र राहून कामं करतात आणि प्रॉपर एकदम प्लॅनिंग वगैरे करून आम्ही हे काम करतो आहे. त्याच्यानंतर माझं हे सजेशन आहे का महानगरपालिकेने डस्टबिन प्रत्येक जागी म्हणजे रामकुंडावर, कपालेश्वर मंदिराच्या आसपास, त्याच्यानंतर काळाराम मंदिर, इथे प्रत्येक सारख्या ठिकाणी आपण डस्टबिन ठेवले तर इकडे एवढा कचरा होणार नाही आणि चांगलं राहील ते. असं एवढंच. खूप चांगलं त्यांनी सजेशन दिले बरोबर. नंतर अशोका कॉलेज पण याच्या मागे नाही आहे. BSc नावाचा एक कोर्स असतो, BSc BA. तो कोर्स जवळपास 4 वर्षाचा असतो. त्याच्यामध्ये 2 डिग्री भेटतात तुम्हाला, BSc प्लस BA. तर त्या कॉलेजमध्ये पण असंच होते मॅम, यांचे विद्यार्थी आलेले मयक आणि फरजीन. तर त्यांनी पण खूप चांगलं काम केले. मग काम करताना त्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवले आणि फार त्यांनी स्वतः त्या कामामध्ये झोकून घेतलेले. तर मयकने पण 2 वाक्य बोलावं असं त्यांना विनंती करतो. मैं अशोका कॉलेज ऑफ एजुकेशन की स्टूडेंट हूँ. हम कॉलेज से सिर्फ 2 वॉलंटियर्स हैं, मैं और फर्जी. मैं ये कहना चाहूँगी कि सिर्फ महानगर पालिका को बोलकर कोई फ़ायदा नहीं. इट शुड बी अस इंडिविजुअल. धन्यवाद सर. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन खूप खूप. Thank you. बरोबर, नदी संवर्धन करताना तुम्ही अक्षरशः पाण्यामध्ये उतरले. बरोबर, इथे सापाची वगैरे भीती होती, ते तुम्ही तिथे ते काम केलेले. मग एक प्रकारचं धोका घालून तुम्ही जीव धोका घालून ते काम केलेले. तुमच्या कामाला लाख लाख सलाम. बरोबर, तुम्ही लहानपणी काही गोष्टी ऐकल्या असतील नदीबद्दल वगैरे, तर तुम्हाला ह्या कामाबद्दल काय वाटते गौरी? सर, आपल्याला नदीमध्ये कितीही केलं तरी घाण नाही टाकायला पाहिजे. त्याच्यामुळे खूप आजार होतात. तेच पाणी आपल्यापर्यंत पोहोचतं. त्याच्यामुळे घाण टाकू नये असं माझं म्हणणं आहे. ओके, वेल डन. तुम्हाला काय वाटतं दुर्वेश? सर, मी आता जी एक वही होती तिच्यावर पूर्ण विठ्ठल विठ्ठल लिहिलेलं आहे. तर जेणेकरून विठ्ठलाचा अपमान अशी वही पाण्यात टाकू नका. ओके त्यामुळे नदीचं पण ओके, वेल डन वेल डन. कोणत्या प्रकारची घाण टाकू नका. नदी पण आपली काय एक प्रकारची आईच आई आहे. आहे. बरोबर, आणि आपण त्या देव म्हणते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण नदीला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. बरोबर, आणि त्याचं ते जपायला पाहिजे. नाही ना 2 वाक्य बोलायला पाहिजे या कामाबद्दल. नदीत कचरा टाकू नये. जो टाकतो त्याला आपण सांगावे की नदीत कचरा टाकावे नाही. नदी पण स्वच्छ राहिली पाहिजे. जसं घर स्वच्छ ठेवतं तशी नदी स्वच्छ ठेवली पाहिजे. मग लोकांची ही पर्सनली अशी नैतिकता पाहिजे की तुम्ही यांना स्वतःहून ते कसं टाकायला नको. ते पण बरोबर, आपलं घरच आहे. येस. हरीस कोणत्या कॉलेजचं तुम्ही? आपल्याच कॉलेज. ओके, केवना कॉलेजचं हरीस आहे. तर त्यांनी पण खूप उत्साहाने काम केलेलं आहे आणि आता मध्ये थकले नाही आहे, फ्रेश दिसतं एकदम. तर तुम्ही 2 वाक्य बोला. सर, प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे आपण फेकतो हे चुकीचं आहे. मध्ये फेकल्याने पाहिजे. आपले देवाचे फोटो झाले, देवाचे फोटो वगैरे मूर्त्या झाल्या ते फेकल्याने पाहिजे. ओके, मग कोणत्या प्रकारचा कचरा पण नाही फेकायला पाहिजे आणि देवाचं तर काहीच फेकायला नाही पाहिजे. कोणत्या प्रकारचा आपण करायला नको. ओके, रितेश तू पण 1-2 वाक्य बोला. तुम्ही हिंदीमध्ये बोले तेही चालेल, आम्हाला आनंद आहे. सर, कपड़े नहीं धोना चाहिए, गाड़ियाँ ना धोए, कचरे घर का कचरा ला करके मंदिर में ना डाले. ओके, नितेशने खूप चांगली सूचना दिली की घरचा कचरा इथे फेकायला पाहिजे, कपडे नाही धुवायला पाहिजे. बरोबर, नंतर तेच आहे मागच्या 7 दिवसापासून हा खूप काम करतोय. बरोबर, आणि सकाळी 5:30 वाजता हजर होता तपोवनमध्ये. असा विद्यार्थी तो त्याचं मनोगत व्यक्त करतोय. खास कर मला एकच म्हणणं आहे की रिलिजियस ठिकाण जे काही असतात, धार्मिक ठिकाणं, त्या ठिकाणी आपण समजा नदी आहे तर आपण नदीला देवाचंच एक प्रतीक मानतो. पण आपण त्यामध्ये काही गोष्टी विसरतो. आपण कचरा टाकतो त्याच्यामध्ये, प्लास्टिक वगैरे त्यांचा वापर करतो आपण, आणि ते योग्य जागी फेकण्याच्या जागी आपण त्याला चुकीच्या जागेवर फेकतो. जसे नदी म्हणा किंवा कुठं म्हणा, त्याच्याने नदीमध्ये लय सायंटिफिक रिॲक्शन्स होतात, ज्याच्यामुळे जे काही चुकीच्या गोष्टी पण त्याच्यामध्ये रिॲक्ट होतात आणि म्हणजे कचरा वगैरे त्याच्यामध्ये तयार होतो. मग याच्यामध्ये सायंटिफिक रिझन आहे. घाण टाकल्यानंतर खूप मोठी रोगराई निर्माण होऊ शकते, तर ती पण आपण जपायला पाहिजे. ओके, हर्षनी जेवणाची खूप चांगली सोय केलेली आपली. बरोबर, आणि त्यांनी ऑलराऊंडर भूमिका निभवली आहे. तर त्याबद्दल ते 2 वाक्य बोलतील. काय नाही, आता आपल्याला काय सर्व येत नाही त्याच्यामुळे आपण स्वयंपाक सरांकडून घेतलं होतं. आणि नदीचं म्हटलं तर सकाळपासून मेहनत करतोय. काही मुलं बाहेर उभे होते, काही मुलं सरांनी सुद्धा मेहनत केली. तर माझं असं म्हणणं तर सर्वांनी मिळून मेहनत केली असती तर लवकर साफ झालं असतं.
आणि घाण जर का नदीमध्ये टाकली तर डास म्हणजे असं काही म्हणजे विविध असणे असे प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळं घाण असं नदीत टाकली नाही पाहिजे, कचरा कमी टाकली पाहिजे. बस. तरी तुमच्या मध्ये किती ट्रक कचरा जमा केला असेल आपण? आता एक ट्रक गेला मागाशी, आता किती ट्रक असेल? 2 ट्रक असेल. 2 ट्रक म्हणजे तुम्ही 3 ट्रक जमा 3 केला. ट्रक केला. खूप मोठी गोष्ट आहे, तुमचं खूप मोठी अभिमानाची बाब आहे. बरोबर ताई, तुम्ही इथं खूप काम केले. मी पाहिजे तुमचा उत्सव खूप हे होता, रुग्ण होता. तुम्ही पण 2 वाक्य बोलावे. नदी ही आपली आईच असते, म्हणून तिच्यात कोणत्याच प्रकारचा कचरा टाकू नये. तिच्याने खूप लोकांना त्रास होतो. आपण आपल्या घरातला कचरा पण नदीत टाकू नये. तिचा सन्मान केला पाहिजे आपण नदीचा. बरोबर. गोदा सन्मान स्वच्छ भारत अभियान हाच काय आहे? गोदा सन्मान. स्वच्छ भारत अभियान हाच गोदा सन्मान. तू पण बोलत आई. सर आपण याच्यात ना खूप स्वच्छ करायला खूप वेळ लागला, कारण की याच्यात खूप घाण होते आणि याच्यात लोकांनी प्लॅस्टिक, काचेचे बॉटल आणि ते सगळं टाकलेलं होतं. असं टाकायला नाही पाहिजे, कारण ते साफ करायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे लोकांनी कचरा न टाकता फुलं पण नाही टाकायला पाहिजे, काहीच नाही टाकायला पाहिजे. त्याच्याने याच्यात साफ करायला पण वेळ लागतो आणि रोगराई पण जास्त होते सर. असं नाही. खूप मस्त काही बोलली बाबा. आणि आपला हा जो प्रणय नावाचा विद्यार्थी आहे बाबा, मागच्या 7 दिवसापासून त्याच्याबरोबर आपण खूप परिश्रम घेतोय बाबा आणि खूप चांगलं काम करतोय. म्हणजे बांबू आणणे म्हणा, नंतर आपले पंच आणणे म्हणा, त्याला ना धुवून घेणे म्हणा, त्यांनी खूप काम केलेलं आहे. तर त्या ते म्हणतात ना मॅन ऑफ द वर्कशॉप, तर मॅन ऑफ द वर्कशॉप हा प्रणय आपला. तर त्यांनी पण 2 वाक्य बोलावे असे विनंती करतो. म्हणणं एवढंच आहे, आपण इथे सर्व कष्ट करायला आलो आहे. कष्ट म्हणजे आपण आपले श्रम द्यायला आलेलो आहे. तिथे सर्वांनी 100% जेवढे पण इथे उभे तेवढ्यांनी 100% दिले असं मी मानतो. ज्यांनी नाही दिलं त्यांचं जाऊ द्या, पण थँक्यू मी आणि माझ्या टीमला. आणि थँक्यू म्हणजे सर्वजण सरांना जे आम्हाला हे कामं करू दिली. सकाळी इथे आलो तर भरपूर कचरा होता. शेख सरांनी, आव्हाड सरांनी गायडन्स केला, मार्गदर्शन केलं, तेव्हा ती सर्व स्वच्छता केली. सर्वांनी ते हातभार लावला पाहिजे, तेव्हा स्वच्छता होऊन जाते. माझं नाव ज्ञानेश बोंडे आहे. आपण इथे पंचवटी या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी खूप कचरा होता. तर आता म्हणजे मध्ये पाऊस पडला तर मग खूप कचरा आलेला आहे वाहून. तरी आपण आठवड्या किंवा महिन्यातून 2 वेळेस तरी कचरा साफ केला पाहिजे असं वाटतं. कारण आपली गोदावरी नदी आहे तर साफ ठेवायला पाहिजे, आपली आई आहे ती. तर सगळ्यांनी मदत केली पाहिजे, कारण आपणच पाणी पिणार आहात, ते आपणच वापरणार आहात. तर याला साफ नाही ठेवलं आपणच आजारी पडू. त्यामुळे जितकं जास्त होईल कचरा टाकू नये, किंवा जितकं जास्त होईल आपण स्वीकृती द्यावी याला, आपण कचरा साफ करावा. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की आपल्या जेवढं पण नद्या आहेत, आपलं जेवढं पण परिसर आहे ते चांगलं राहिलं पाहिजे. आणि आपण घाण करतो, आपलीच नदी, आपणच सगळेजण स्वच्छता ठेवली पाहिजे. आणि आपण महिन्यातनं 2दा किंवा 1दा तरी आपण हे कार्य राबवलं पाहिजे की स्वच्छता आहे. आणि आपण आपली जबाबदारी की आपण सगळा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आणि ही आपली जबाबदारी, आपण पहिली स्टार्टिंग केली पाहिजे, बाकी सगळे आपोआप आपल्यात जॉईन होतात. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू, नाशिक.